आजकाल कुणाचाही वाढदिवस म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचा अवलंब केला जातो। कुणी तलवारीनं केक कापतो तर कोणी रात्री 12 वाजता केक कापतो। कोणी आपल्या रूढी परंपरेनुसार औक्षण करून आपला वाढदिवस साजरा करतात। कुणी वृद्धाश्रमातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना फळे वाटप करतं, तर कोणी आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन पर्यटनाचा किंवा देवदर्शनाचा आनंद घेतो। काही जण केक कापून डीजे लावून गाजावाजा करत वाढदिवस साजरा करतात। परंतु बेल्हे येथील स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव मयूर गुंजाळ यांनी कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळा ढवेमळा व बेल्हे येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। याच अनुषंगाने मयूर गुंजाळ यांनी अवांतर गोष्टींना फाटा देत शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून वाढदिवस साजरा केला व एक वेगळा पायंडा पाडला। या प्रसंगी माजी सरपंच मयुरेश बांगर, माजी उपसरपंच निलेश कंसे, आदर्श शिरकर, जुन्नर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उपतालुका प्रमुख मोहन बांगर, बबन आवटी, युवा सेनेचे शांताराम सावंत, संतोष भोसले, बाळासाहेब बांगर, सागर हिरवे, सुनील सावंत, शुभम गुंजाळ, स्वप्नील मुंजाळ, रवी भालेराव, अशोक वाघ, सोहिल बेपारी, वैशाली मटाले, संजय बोरसटे, प्रीतम मुंजाळ तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता। शाळा हे ज्ञानदानाचे पवित्र मंदिर आपण मानतो। याच शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी पुढे उच्च शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटून आपल्या गावाचे नाव मोठे करणार आहेत आणि त्यासाठी त्यांना काही ना काही मदत करणं हे आपलं कर्तव्य ठरतं। या हेतूने मयूर गुंजाळ यांनी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला आणि या मुलांची पायाभरणी ही जिल्हा परिषदेच्या शाळेतच होत असते आणि त्याचे सर्वस्वी श्रेय या शिक्षकांना जाते, असे माजी उपसरपंच निलेश कंसे यांनी यावेळी सांगितलं। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे।